पुढची बातमी आहे कोल्हापूर जिल्ह्यातली। कोल्हापूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात रस्त्यांची दुरवस्था झाली आहे। भुदरगड तालुक्यातल्या मडगावच्या रस्त्याची तर अक्षरशः चाळण झाली आहे। 1500 ते 1600 लोकसंख्या असलेल्या मडगाव मधल्या रहिवाशांना या रस्त्यातून वाट काढत जावं लागतंय। या गावात दिवसातून 3 एसटीच्या फेऱ्या होत होत्या, मात्र रस्त्याच्या दुरवस्थेमुळे एसटी सेवा बंद करण्यात आली आहे आणि त्यामुळे गावातल्या विद्यार्थ्यांना 5 ते 7 किलोमीटर पायपीट करून शाळेत जावं लागतंय। तर बाजारासाठी गावकऱ्यांना सुद्धा हीच कसरत करावी लागते। त्यामुळे रस्ता लवकरात लवकर तयार करा, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिलाय। 7 ते 8 किलोमीटरचा रस्ता या मडगावच्या लोकांना पायपीट करून ये जा करावी लागत आहे। या ठिकाणी दवाखान्याची सोय नाही। जर एखादा पेशंट असेल अथवा डिलिव्हरचा पेशंट असेल तर इथून उचलून नेल्याशिवाय या ठिकाणी इथल्या पेशंटला पर्याय नाही। बस आता रस्त्याची दुरावस्था असल्यामुळे ती सुद्धा बंद करण्यात आली आहे। त्यामुळे इथून विद्यार्थ्यांना पायपीट करीत सकाळी 6 ला तांबळे येथे 7 किलोमीटर चालत जावं लागत आहे।